सद्यस्थितीला जी आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय विलासराव साहेब आणि आदरणीय चाकूरकर साहेब यांच्या विचाराची काँग्रेस राहिली नाही असं मला वाटलं. आणि भारतीय जनता पार्टीचं विकासाचं विजन आहे, जी लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आदरणीय संभाजीभाई पाटलांनी भरपूर असा विकास केलेला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या विजनसाठी आणि कार्यकर्त्याच्या समस्यासाठी मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येतो. किती जण मोठ्या संख्येनं आपण प्रवेश करताय? नाही, मोठ्या संख्येनं आम्ही प्रवेश करतो आहे, पण मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या विचारधारेला, म्हणजे पर्टिक्युलरली माझ्या विचारधारेला मानणारा जी माझा वर्ग आहे ती सर्वजण या ठिकाणी काही जण हजर राहून आणि काही जण अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही अपरिहार्य कारणामुळं आपल्याला पाठिंबा देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, कशा पद्धतीचा विजय तुम्ही त्यांना मिळवून देणार आहात? भारतीय जनता पटेल त्यांचं तर विकासाच्या कामावर मतं मागणं चालूच आहे, पण बाकी जी कुठं कमी असेल किंवा आमच्या माध्यमातून जे काही करता येईल ती प्रयत्न करून आम्ही ही जिल्हा परिषद भागात जिथे भाजप कमी तिथे तुम्ही असं म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही. कारण आत्तापर्यंत 35 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहून तळागाळातल्या जनतेची कामं करत आलेलो आहे आणि जनतेचा संपर्क आपला चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यामुळं आज तर मी स्वतः भाजपमध्ये चालू आहे. जिथं भाजप कमी तिथं आम्ही असंही म्हणू शकणार नाही, कारण मी आज भाजपचाच आहे आणि त्यांचाच एक घटक आहे. शक्यतो आमच्या परीनं होता होईल तेवढे चांगला प्रयत्न करून ही जिल्हा परिषदचे मतदारसंघ काढूत. आणि मला खात्री आहे की ही जिल्हा परिषदचे मतदारसंघ येतील, कारण जनतासुद्धा सत्तेच्या पाठीमागे आणि विकासाच्या पाठीमागे आहे. जर विकास करायचा म्हणला तर सत्ता आवश्यक आहे. केंद्रापासून तर राज्यापर्यंत गल्लीपर्यंत सत्ता असलेली BJP ही विकास करू शकेल याची मला खात्री आहे. म्हणून मी आज भाजप प्रवेश करत आहे.